नमस्कार, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 6 वाजता आहेत आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात वैष्णवी हगवणे प्रकरणातील आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत. गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवरून बेड्या ठोकण्यात आल्या. नेपाळहून विमानाने निलेशला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर पोहोचले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात निलेशची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला. गेले 10 दिवस 3 राज्यातून प्रवास करत निलेश नेपाळमध्ये पोहोचला होता आणि तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सोनालीत तो आला होता आणि तिथेच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेनं निलेशच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे तब्बल 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणारा निलेश चव्हाण अखेर बावधन पोलिसांच्या ताब्यात आलाय. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत. नाझीम, आत्ताच्या घडीचे अपडेट्स काय आहेत? निलेश चव्हाणला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. काल आपण बघितलं होतं की निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक करण्यात आली होती. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. पिंपरी चिंचवडचं अँटी गुंडा स्क्वॉड आणि गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी केलेली होती. तिथून उत्तर प्रदेशच्या एका विमानतळावरती त्याला आणण्यात आलं आणि मध्यरात्री पुणे विमानतळावरती 2:20 हे पथक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलं. तिथून थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पार पडली आणि पहाटे 4 वाजता अँटी गुंडा स्क्वॉड आणि गुन्हे शाखेच्या पथकानं बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा या ठिकाणी दिला. मात्र गेली 10 दिवस त्याला पकडण्याचं एक मोठं आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांच्या समोर होतं. कारण वैष्णवीच्या बाळाची हेळसांड, वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून त्यानं धमकावलेलं होतं आणि यामुळं त्याला अटक करणं गरजेचं होतं. कारण राज्यभर हे प्रकरण खूप गाजलेलं आहे आणि माध्यमांनी ह्याच्यावरती मोठा आवाज उठवल्यानंतर निलेश चव्हाण 21 मेला गायब झाला होता. तर त्याचा प्रवास नेमका कसा होता? तो पुण्यावरून मुंबईला गेला, मुंबईवरून कर्जतला आला, रायगडला आला, तिथून दिल्लीला गेला, दिल्लीवरून गोरखपूर आणि उत्तर प्रदेशच्या सोनोली मार्गे तो नेपाळमध्ये या ठिकाणी पोहोचला. काठमांडूमध्ये 26 ते 30 मे असे 5 ते 6 दिवस तो त्या ठिकाणी मुक्कामी होता आणि परत नेपाळवरून तो भारताच्या सीमेवरती आला आणि तिथं त्याला अटक केली. मात्र या दरम्यान त्यानं खूप खबरदारी घेतली. त्यामुळं तो 10 दिवस पोलिसांच्या हाती लागला नाही. तर त्यानं काय नेमकी खबरदारी घेतली? पैशाची देवाणघेवाण करताना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन त्यानं या ठिकाणी टाळलं. म्हणून पुण्यातून बाहेर पडतानाच त्यानं लाखो रुपयांची रोकड आपल्या सोबत ठेवली. जिथं ज्या वेळेला त्याला खाण्यासाठी असेल, राहण्यासाठी असेल, जी गरज त्याला भासली त्यानं सगळं रोकड पद्धतीनं केली. फोन या ठिकाणी कॉलिंग त्यानं करण्यासाठी सुद्धा खबरदारी घेतली होती. सोबत 3 फोन होते, 5 ते 6 सिम कार्ड होते. यात मित्रांचा फोन, मित्रांच्या नावाचे सिम कार्ड सुद्धा होते. नेपाळमध्ये गेल्यानंतर एक स्वतंत्र सिम कार्ड त्यानं त्या ठिकाणी घेतलेलं होतं. जाईल तिथं तो फोन बंद पडल्याचाही बहाणा करायचा, तिथल्या लोकांचे फोन वापरायचा, किंबहुना त्यांचं वायफाय घ्यायचा आणि हॉटस्पॉटच्या आधारे तो ऑनलाईन कॉलिंग जे आहे त्या ठिकाणी करत होता. हे ऑनलाईन कॉलिंग त्यानं जास्त करून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी या ठिकाणी केलेलं होतं. पुण्यातल्या अनेक वकिलांशी तो संपर्क साधत होता. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यानं आतोनात प्रयत्न या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यासोबतच त्यानं स्वतःच्या वाहनाचा या ठिकाणी वापर नाही केला. खाजगी वाहनाचा त्यानं वापर या दरम्यान केलेला होता आणि मग तो नेपाळमध्ये पोहोचला होता. आता नेपाळमध्येच तो का गेला हा खरा प्रश्न आहे. कारण पोलिसांनी त्याचे परदेशात जाण्याची सगळी दारं बंद केलेली होती. नेपाळमध्ये कोणताही विजा लागत नाही, पासपोर्ट लागत नाही, म्हणून त्यानं नेपाळची निवड केलेली होती. आणि 26 मे ते 30 मे या दरम्यान तो 5 दिवस नेपाळमध्ये ठाण मांडून होता. मात्र खाजगी वाहनातून जेव्हा प्रवास करत असताना दिल्लीमध्ये तो या ठिकाणी ट्रेस झाला आणि दिल्ली ते गोरखपूर ज्या खाजगी प्रवासानं त्यानं प्रवास केला होता त्याचा CCTV पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हाती लागला आणि मग गोरखपूरमध्ये तो ज्या ठिकाणी उतरला तिथून पुढं
त्याचे सगळे CCTVचे लोकेशन ट्रेस करत करत पोलिसांच्या लक्षात आलं की तो नेपाळमध्ये आहे. मग पिंपरी चिंचवड पोलीस 4-5 दिवसांचा सगळा मागोवा घेत घेत नेपाळच्या बॉर्डरवरती 30 मेच्या दुपारी म्हणजे काल दुपारी पोहोचली आणि तो पुन्हा एकदा नेपाळवरून भारताच्या सीमेवरती सोनोली जे उत्तर प्रदेशमधलं भारताच्या आणि नेपाळच्या सीमेवरचं गाव आहे तिथं त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. काल दुपारी त्याला बेड्या ठोकण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या विमानतळावरून त्याला पुणे विमानतळावरती आणलं आणि मग गुन्हे शाखेनं आणि अँटी गुंडा स्क्वॉडनं मध्यरात्री ते पुणे एअरपोर्टवरती पोहोचले आणि बावधन पोलिसांकडे त्यांनी ताबा दिलेला आहे. खरं तर वैष्णवीची आत्महत्या 16 तारखेला झालेली होती आणि त्यानंतर वैष्णवीचं बाळ कुठं आहे या शोधामध्ये निलेश चव्हाणकडं बाळ असल्याचं लक्षात आलं. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या या निलेशनं बंदुकीचा धाक दाखवून वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावलं होतं आणि हुसकावून लावलं होतं आणि मग जो प्रश्न निर्माण झाला होता की आता बाळाचा ताबा वैष्णवीच्या कुटुंबियांना कसं मिळणार. पुणे पोलीस असेल पिंपरी चिंचवड पोलीस असेल या दोघांनी पण त्यावेळेला हात वर केलेले होते. त्यामुळं माध्यमांनी हा प्रश्न 21 मेला या ठिकाणी उचलून धरला आणि मग एकच खळबळ उडाली. निलेश चव्हाणच्याही लक्षात आलं की आता आपल्याला कधीही अटक होऊ शकते आणि मग तिथून त्याचा हा जो प्रवास झाला जो आता आपण सांगितला पुणे मुंबई कर्जत रायगड दिल्ली गोरखपूर उत्तर प्रदेश मार्गे सोनोली मार्गे तो नेपाळमध्ये पोहोचला आणि तिथं गेल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. खरं तर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या या ठिकाणी नेहमीच अवलंबत असतं परंतु जर पोलिसांनी ठरवलं की आपल्याला गुन्हेगाराला बेड्या ठोकायच्या आहेत मग त्यानं कुठल्याही क्लुप्त्या जरी अवलंबल्या तर पोलिसांनी एकदा ठरवलं असेल तर ते अटक करतातच. हे निलेश चव्हाणच्या या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हो नाझीम, ह्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेशवर नेमके कोणकोणते गुन्हे दाखल आहेत आणि पोलिसांनी ही कशी खबरदारी घेतली होती कारण जवळपास 10 दिवस झाले निलेश चव्हाण हा फरार होता. निलेशवरती याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा आहे. त्याबरोबरच स्वतःच्या पत्नीचे या ठिकाणी त्यानं नको ते व्हिडिओ चित्रित केलेले होते म्हणून पत्नीनंच स्वतः त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता आणि त्यावेळेला सुद्धा जवळपास तो 3 महिने फरार होता. त्यावेळेला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यानं अतोनात प्रयत्न केलेले होते आणि त्याचा एक अनुभव त्याच्या गाठीशी होता आणि तोच अनुभव त्यानं यावेळेला सुद्धा पणाशी लावलेला होता. म्हणूनच तो 10 दिवस जो आहे तो या ठिकाणी सापडला नव्हता. त्यावेळेला तो पोलिसांच्या हाती 3 महिने लागला नाही. हे सगळं त्यानं अनुभव यावेळेला सुद्धा या ठिकाणी पणाला लावला. आता त्याच्याकडे बंदूक सुद्धा आहे तर ही बंदूक त्याला कशी मिळाली आणि त्या अनुषंगाने सुद्धा आता त्याचा तपास सुरू आहे. जवळपास 3 ते 4 गुन्हे त्याच्यावरती याआधीचे आहेत. त्यानं काही फसवणूक केल्याचं देखील बोललं जातं. वैष्णवी हगवणे यांचं जे सासरचं सगळं हगवणे कुटुंबीय आहे त्याचं आणि निलेश चव्हाण यांचे एक जवळचे संबंध आहेत. शशांक जो वैष्णवीचा पती आहे त्याचा तो मित्र आहे. वैष्णवीची ननंद जी आहे करिश्मा त्याचा सुद्धा मित्र हा निलेश आहे आणि या दोघांच्या मैत्रीतूनच निलेशचे आणि या हगवणे कुटुंबियांचे खूप जवळचे संबंध या ठिकाणी आहेत. हगवणे कुटुंबियांचे जवळचे संबंध असलेल्या निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे आणि वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातला एक महत्वाचा आरोपी म्हणून निलेश चव्हाणकडे पाहिलं जाणार आहे. दरम्यान निलेश चव्हाण सध्या पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात आहे. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून बेड्या ठोकण्यात आल्या आणि आता पिंपरी चिंचवड पोलीस याच निलेश चव्हाणला घेऊन बावधनमध्ये पोहोचलेले आहेत. आत्ता मध्यरात्रीचे 3-3:30 वाजून गेलेले आहेत आणि आपण बघू शकतो निलेश चव्हाणला घेऊन हे पिंपरी चिंचवडचं गुन्हे शाखेचं पथक अँटी गुंडा स्क्वॉडचं पथक घेऊन बावधन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेलं आहे. पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. गेली 10 दिवस हा निलेश चव्हाण फरार होता. अखेर त्याला इथं बेड्या ठोकण्यात आल्या आणि त्याला पुणे एअरपोर्टवरून आता पोलीस घेऊन इथं पोहोचलेले आहेत. गेली 10